बातमी पाहूया। नाशिक भावली धरण विनयभंग आणि मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश भोईर आणि कैलास बागडे यांना अटक करण्यात आली आहे। घटनेनंतर ते फरार होते, त्यामुळे अटक झालेल्या आरोपींची संख्या आता 11 वर गेलेली आहे। मुख्य आरोपी आकाश भोईर यासह दोघांना अटक करण्यात आलेली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, आकाश भोईर हा मुख्य आरोपी आहे या सगळ्यामध्ये, त्याला कशी अटक झाली नक्की? तेमाले आपण जर बघितलं तर या भावली पर्यटकांची मारहाण झालेली होती। हे संपूर्ण प्रकरण राज्यभर गाजलेलं होतं। यामध्ये 9 आरोपींना अटकही करण्यात आली होती। मात्र आकाश भोईरसह 2 जण म्हणजे एकूण 3 जण जे आहेत ते अजूनही फरार होते। दरम्यान हा आकाश भोईर कोण, तर जो आपण जर बघितलं तर दुचाकीवरती जो मारहाण करता दिसतोय, जो हल्ला करतोय वाहनावरती, तो आकाश भोईर होता आणि त्यांचा शोध जो आहे तो खरं तर मोबाईल फुटेजच्या आधारे सुरू होता। दरम्यान आज आपण जर बघितलं तर कुठेतरी पोलिसांना यश आलेलं आहे आणि आकाश भोईरसह इतर दोघांच्या पोलिसांनी मुस्काया आवळलेल्या आहेत। त्या तिघांनाही सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आता वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पोलीस जे आहेत ते घेऊन गेलेले आहेत। मात्र आता एकच म्हणावं लागणार आहे की ही घटना जर आपण बघितली तर हल्ला हा चढवण्यात आलेला होता, विनयभंग हा झालेला होता आणि या आरोपींचा शोध सुरू होता आणि अखेर या सर्व आरोपींना आता अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।